ओम गणपती नमः. डिसेंबर हा शेवटचा महिना आहे, त्यामुळे या काळातील संकष्टी चतुर्थी अधिक खास असेल. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून उपवास केला जातो. संकष्टी चतुर्थी यंदा 18 डिसेंबरला केली जाईल. संकष्टी चतुर्थी आणि बुधवार हा संयोग जुळून आला आहे. अशात ही संधी साधण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत. तर हे उपाय कोणते हे पाहण्यासाठी व्हिडिओ कोणतेही स्किप करू नये. हे उपाय करून तुम्ही गणपतीची कृपा मिळवू शकतात. तर सर्वात प्रथम पहिला उपाय म्हणजे जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल, ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर एक कच्चा सुती लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा. ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र 11 वेळा जपावे. नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवा. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल. व्यवसायासंबंधी समस्या मुक्ती हवी असल्यास गणपती मंदिरात जाऊन हिरवे मूग दान करावे व गणेश चालिसाचा पाठ करावा. चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतात. ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपती समोर आसन मांडून बसावे. मग श्री गणेशाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. जप पूर्ण झाल्यावर देवाला जास्वंदाचे फूल अर्पित करावे. असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील. कुटुंबातील आनंद, सुख, समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गणपती नमः मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील, सुख समृद्धीत वाढ होईल. विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या 7 जोड्या तयार करून गणपती मंदिर अर्पित करावे आणि कापूर आणि गणपतीची आरती करावी. असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळतं. पहा, गणेश चतुर्थीच्या दिवशी हे उपाय केल्याने तुम्हाला अधिक लाभ मिळतो. श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात. त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते. तसेच हे जे काही सेवा उपाय सांगितले आहे ते निश्चितच करा. याने तुम्हाला व्यवसायात वाढ होते, धन लाभ होतो व श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात.